श्री बाळूमामा प्रसन्न. नमस्कार भक्तांनो, आज आपण पोळ्याविषयी एक कथा ऐकणार आहोत. जर तुम्ही शिवभक्त असाल तर ही कथा शेवटपर्यंत ऐका. उगाच शिवाचा अपमान करू नका. एकदा कैलास पर्वतावर शंकर पार्वती सारीपाट खेळत होते. शेवटी पार्वतीने डाव जिंकला, पण शंकरदेव म्हणाले की हा डाव मी जिंकला. दोघात वाद सुरू झाला. त्याला साक्षी होता फक्त नंदी. जवळच उन्हात असलेल्या नंदीला पार्वतीने विचारले, का रे, डाव कुणी जिंकला? त्यावेळी नंदीने शंकराचीच बाजू उचलून धरली. तेव्हा पार्वती एकदम रागावली आणि तिने नंदीला शाप दिला, मृत्यूलोकी तुझ्या मानेवर जू बसेल, तुला जन्मभर कष्ट होतील. शापवाणी ऐकून नंदीला आपली चूक उमगली. त्याने पार्वती मातेचे पाय धरले व उशाप मागितला. तेव्हा पार्वतीला नंदीची दया आली. तिने उशाप दिला, शेतकरी वर्षातून एकदा देव मानून तुझी पूजा करतील. या दिवशी तुझ्या मानेवर जू ठेवणार नाहीत. तेव्हापासून शेतकरी पोळा हा सण साजरा करतो. या दिवशी शेतकरी सकाळीच बैलाला स्वच्छ अंघोळ घालतो, त्याच्या शिंगाला रंग लावतो, बेगड लावून ते सुशोभित करतो. अंगावरही विविध प्रकारची नक्षी किंवा आकृत्या काढतो. अंगावर झूल घालतो, शिंगांना बाशिंगे बांधतो, गळ्यात घुंगुरमाळा घालतो, पायातही माळा घालतो. त्यांना सजवून झाले की मग त्याची पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात. संध्याकाळी त्याची मिरवणूक काढतात. त्यांना देवदर्शनाला घेऊन जातात. अशा तऱ्हेने बैलाच्या पूजेचा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण म्हणजे पोळा. मोहनजोदडो ही संस्कृती कितीतरी प्राचीन आहे. तेथील उत्खननात बैलाची चित्रे सापडली आहेत. शंकराचे वाहन नंदी आहे. यावरून प्राचीन काळापासून आपण बैलांना मान देतो, त्यांना पूजनीय मानतो असे म्हणता येईल. आपल्या देशात किल्लारी, डांगी अशा बैलाच्या जाती अनेक आहेत. त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. बैलाच्या मदतीने शेतकरी तळपत्या उन्हात शेताला पाळ्या घालून ठेवतो. नांगरणी वखरणीची कामे आटोपतो. एवढ्यात जून महिना उजाडतो. मग मृग नक्षत्राला सुरुवात होते. त्याचबरोबर ग्रामदैवताच्या नावाने चांगभले करून त्यांचा मान सन्मान करून कुणबीदाता तिफन उचलतो व पेरणी सुरू होते. पावसाची झड जोरात सुरू होते व बैलांना आपोआप विसावा मिळतो. वर्षभर आपल्या सात संगतीने रात्रंदिवस मातीत काबाड कष्ट करणाऱ्या मुक्या प्राण्याचे, बैलाचे सर्व सोपस्कार करायचे, सोहळे पुरवायचे. ज्या पाठीवर अनेकदा चाबकाचे फटकारे दिलेले असतात त्यावर आज मायेने हात फिरवायचा हा सण आहे. तसेच श्रावणवद्य अमावस्येला दर्भग्रहणी अमावस्याही म्हणतात. त्या दिवशी दर्भ उपटून आणायचे असते. हरितने हेमाद्रीमध्ये म्हटले आहे, या दिवशी आणलेले दर्भ निसत्व होत नाहीत, म्हणून ज्या दिवशी उपयोगात आणावयाचे असेल त्या दिवशी आणू शकतो. या दिवशी पिठोरी व्रत करतात. हे व्रत खानदेश व मध्य प्रदेशात पोळा नावाने प्रसिद्ध आहे. स्त्रीला सौभाग्य देणारी तशीच पुत्र पौत्रवती बनवणारी ही अमावस्या मातृदिन म्हणून ओळखली जाते. एका स्त्रीचा पुत्र मृत जन्मला होता, म्हणून वनात जाऊन तिने योगिनींना प्रसन्न करून पुत्र जिवंत व्हावा अशी प्रार्थना केली. तिची प्रार्थना फळाला आली आणि योगिनीच्या आशीर्वादाने तिचा पुत्र जिवंत झाला, अशी भविष्य पुराणात एक कथा आहे. आई ही केवळ बालकाची नाही तर त्याच्या संस्काराची देखील जननी आहे. आपल्या संस्कृतीमध्ये मातेचा फारच मोठा गौरव केलेला आहे. मातृदेवो भव असे म्हणून तिला आद्यपूजनाचे स्थान दिलेले आहे. जिच्या हातामध्ये पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी, ही मन मातृमहिम्याचे गुणगान करते. माता ही प्रेमाची अतुलनीय मूर्ती आहे. भक्तांनो, आजही शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बैलांचे स्थान फार मोठे आहे.
शेतीसाठी यंत्राचा वापर आजकाल बराच होत असला तरी सामान्य गरीब शेतकऱ्याला ते परवडत नाही. त्याचे जीवन बैलावरच अवलंबून असते. शेतीच्या सर्वच कामात शेतकऱ्याला त्याची मदत होत असते. त्यामुळे त्याला आपले दैवत मानून वर्षातून एकदा त्याला विश्रांती देणे, त्याची पूजा करणे, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे अगदी योग्यच आहे आणि तो माझा शेतकरी राजा करत असतो. तर भक्तांनो, अशा प्रकारे पोळा हा सण भारतीय परंपरेमध्ये रुजू झाला. तर ही कथा तुम्हाला समजली असेल. अतिशय सुंदर आणि मन भावुक करणारी अशी ही छोटीशी कथा आहे. थोडक्यात भक्तांनो, पार्वती मातेने नंदीला शाप दिल्यामुळे पोळा सण आपल्या भारतीय परंपरेमध्ये रुजू झाला असावा. ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.